ब्रह्म यद्यपि शास्त्रेषु प्रत्येन वर्णितं महावाक्ये सदा एतद्दुर्बोधम अविचारिणः. हे उपासनेचं प्रकरण असल्यामुळे याच्याकरता आणि परोक्ष ज्ञान असावं लागत असतं. परोक्ष ज्ञान नसेल तर उपासना होऊ शकत. पुढे परोक्षाचं रूपांतर कशात होते? तेव्हा हे ज्ञान करून देण्याची दोन वाक्य असतात, अवांतर वाक्य आणि महावाक्य. जीवब्रह्माचं ऐक्य सांगत असते. आणि अवांतर वाक्य हे ज्याचं आपल्याला भक्ती करायची आहे त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देते. आता त्याच्यामध्ये दोन वाक्य आहेत. तेव्हा जीवब्रह्माची ऐक्य सिद्धी करून दाखवणारं वाक्य कोणतं आहे? ऐकायचं. मग महावाक्य ऐकूनही सुद्धा ज्ञान का होत नाही? झालं का लक्षात? अवांतर वाक्य त्याच्यामध्ये ऐक्य नाही, प्रश्न मोकळा. पण कशामध्ये ऐक्य आहे? महावाक्यात. मग महावाक्य ऐकूनही सुद्धा अपरोक्षत्वानी ज्ञान का होत? त्याच्याकरता असलं का? ब्रह्म यदि शास्त्रेषु प्रकृतेन वर्णितं महावाक्यैः तथापि एतद्दुर्बोधम अविचारिणः. महावाक्य म्हणजे महावाक्याच्या द्वारा शास्त्रेषु ब्रह्म एव पृथक्त्वेन वर्णितं. शास्त्र हे महावाक्याच्या द्वारा ब्रह्माचं अपरोक्षत्वाने काय करून देते? ज्ञान करून देते. पृथक्त्वेन वर्णितं महावाक्यामध्ये जीव ब्रह्माची ऐक्यता करून देण्याचं सामर्थ्य कोणत्या वाक्यात आहे? महावाक्य ही. अगोदर कोणतं घ्यायचं? महावाक्य ही. शास्त्रेच प्रकृती आणि शास्त्रामध्ये असलेलं जे महावाक्य ते ब्रह्माचं, ते ब्रह्मच मी आहे असं काय करून देते? ज्ञान करून. अवांतर वाक्य वेगळं आणि महावाक्य. अवांतर वाक्यामध्ये ब्रह्म आहे असत्वापादक आवरण जातं कोणतं? आणि महावाक्याच्या द्वारा अभारापादक आवरण. दहावा आहे आतापर्यंत माहिती नव्हतं, आता दहावा आहे कळल्यानंतर असत्वापादक आवरण. तोच दहावा आहे असं म्हटल्यानंतर अभारापादक आहे. ब्रह्मच आनंद स्वरूप आहे असं म्हटल्यानंतर आनंदापादक आहे. सद्रूप चिद्रूप आणि आनंद. जरी ब्रह्माने आपल्याला लक्षात, जरी शास्त्राने महावाक्याच्या द्वारा ब्रह्माचं कोणतं ज्ञान करून दिलं नाही सांगते. ऐक्याचं ज्ञान करून दिलं. काय करून दिलं? हां. पण तुम्हाला ऐक्याचं ज्ञान झालं का? हे पहा, जरी आहे ना त्याच्याकडे ब्रह्म यद्यपि आणि शास्त्रेषु प्रकृतेन वर्णते महावाक्य. शास्त्रेषु महावाक्य म्हणजे महावाक्य कुठून आलेलं आहे? शास्त्रेषु महावाक्य. ब्रह्माचं कसं वर्णन केलं? प्रकृतेन वर्णितं. अपरोक्षत्वाने. कोणत्या रूपाने? महावाक्य परोक्ष ज्ञान सांगते, अपरोक्ष. मग त्याने अपरोक्षत्वाने तुम्हाला काय करून दिलं? मग अपरोक्षत्वाने ज्ञान का झालं नाही? त्याच्याकरता आहे बा. तथापि दुर्बोधम अविचारीना. अविचारी माणसाला जरी महावाक्याने अपरत नाही का जीवब्रह्मैक्य ज्ञान करून दिलं, पण अविचारी ग्रस्ताला ते अपरोक्षत्वाने ज्ञान होऊ शकत. कशामुळे होतात नाही? हे तो कोणता दिला? अविचारीना. अविचारी माणसाला जरी ब्रह्माने सांगितलं असलं तरी सुद्धा त्याला प्रतिबंध असल्यामुळे ज्ञान होऊ शकत. विचारी का अविचारी? अविचारी आहे ना. विचारशून्यता म्हणतात त्याला. कशा वेळेला? श्रवणाच्या नंतर मननाच्या नंतर आणि पुढे मग तत्त्व पदार्थ क्रमे त्याच्यावर साधनं असतात.
त्या साधनामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षड्ग ही साधना असावी लागणार आहे. सर्व काही आहे, विवेक नसेल तर विवेक म्हणजेच विचार, बरं का? त्याला विचार असं म्हणत असतात. आणि अज्ञानाला म्हणायचं अविचार. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्याला महावाक्य ऐकूनही सुद्धा जीवब्रह्माचा परोक्षत्वाने ज्ञान होऊ शकत. कारण मध्यंतरी कोण आढावाला प्रतिबंध आला. प्रतिबंधाचं कामच आहे, बरं का? योग्य असं दर्शन न होऊ देण्याला काय म्हणतात? प्रतिबंधाचं म्हणतात. प्रतिबंध आहे ना. कल्पना करा, साखर गोड आहे, पण ज्या माणसाला एखाद्याला ताप आला असेल आणि तो वाढलेला आहे, गोड साखर कशी लागते? साखर कडू आहे का? मग कोणामुळे कडू लागते? ताप काय लागला? प्रतिबंध. असं कारण साखरेमध्ये गोड आहे, तिचं स्वरूपच आहे. काय? तसं महावाक्याचं स्वरूपच आहे, अपरोक्षत्वाने ज्ञान करून द्या. मग अपरोक्षत्वाने ज्ञान का होत नाही? अविचारीला, अज्ञानाला. काय आलं? ते अज्ञान आपल्याला अपरोक्षत्वाने ज्ञान होऊ दे. तेच दिलेलं आहे पाहिजे. सांगणारं कोण आहे? शास्त्र आहे. कोणत्या वाक्याद्वारा सांगतो? तरी पण आपल्याला ज्ञान होत का होत नाही? अविचारेला. पुढचा श्लोक. प्रतिबंध सांगतात. कोणता प्रतिबंध आहे? 21वा श्लोक. देहाध्यात्म विभ्रांतो जागृत्यां नाटत्वमान ब्रह्मात्मज्ञेन विज्ञातुं न क्षमते ब्रह्मदे तथा. देहाध्यात्म विभ्रांतो जागृत्यां नाट. देहालाच आत्मा म्हणणे. कोणाला? देहाहून आत्मा कसा आहे? वेगळा आहे की? अनादित्वात, निर्गुणत्वात परमात्मा शरीरस्था पिकवते ऐकाय. पण आपल्या अज्ञानामुळे आपण आत्मा कोणाला समजतो? पण देहालाच आत्मा. 4 वाक्य तत्वज्ञान. 4 भागात देहालाच काय समजतो? हे त्याचं तत्वज्ञान आहे ना. देहखंडाना ईश्वर पाषाण प्रतिमा या पर्वती प्रमा. मग देहालाच आत्मा असल्यावर ही विभ्रांत जागृत आमदाट आत्मवाद. हे जर नाही का जिवंत देहाला आत्मा समजणे हे जिवंत असताना. आणि विचार काय करतो? हठात्मवाद. किती जरी आणखी निवृत्त करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ब्रह्मात्मत्मेन विज्ञातून न क्षमते मंदती स्वतः. मंद बुद्धी मनुष्य आत्म्यालाच नाही का ब्रह्मात्मत्मेन. आता देहाला आत्मा मानून असला तर कोणाला मग या बोधावर येईल का तो? ब्रह्म नाही का ब्रह्माला आत्मा म्हणेल का तो? मी जागृती जशीच आहे म्हणलं. देहाला आत्मा मानतो तो नाही का. देह आत्मा नसतानाही देखील देहाला आत्मा मानतो. त्याला तिथं पूर्ण बुद्धी आहे का मंद बुद्धी आहे? काय? देहाला आत्मा समजणे सुद्धा ज्ञान आहे, पण ते ज्ञान यथार्थ नाही. मग ते ज्ञान भ्रमज्ञान म्हणतात त्याला. आणि आत्म्यालाच आत्मा समजणे त्याला काय म्हणायचं? व्यवहारामध्ये सुद्धा नाही का ग्रामीण दृष्टांत आपला असं आहे ना. भावालाच भाव समजणे कोणतं का यथार्थ ज्ञान आहे. आणि पतीला दादा समजणे यथार्थ ज्ञान आहे का? ते आहे का? म्हणजे येड्या बाईला काय आहे त्याच्यातलं? म्हणून आपण सगळे धर्म कोणाचे घेत असतो? देहाचे घेत असतो. कसं वेळ अज्ञानामुळे घेत असतो. वास्तविक आपला देहाचे काही संबंध राहिले ना. अनादित्वात, निर्गुणत्वात शरीरस्था विकवते. शरीरामध्ये राहणे सुद्धा शरीराच्या कोणत्याच उपाधीने लिप्त होत नाही. आत्मा कुठे शरीरामध्ये राहिल्यानंतर काळे गोरापणा राहतो काय? हे सगळे धर्म कोणाचे आहे?
जर स्थूल देहाचे, सूक्ष्म देहाचे आणि कारण देहाचे. जन्ममरण हे धर्म कोणाचे आहे? देहाचे आहे की. आरोप कोणावर घेतो? मीच मरतो आणि मीच जन्मतो. मग वेदांतशास्त्र काय करते? हा भ्रम घालवते. काय घालवते? मग परीक्षित शुकाचार्याने काय केलं? काय का त्याचं मरण टाळलं का भ्रम घालवला? मरण तर येणारच आहे ते, पण कोणत्या पदावर आणलं? मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणता पद दिला? हाच पद दिला काय? नाही काय? म्हणून तर थरथर कापणारा अर्जुन खाली बसला होता. नुसता खाली बसला नाही, नुसता खाली बसला का घाबरून उडी टाकले. पहिल्या अध्यायामध्ये आहे ना. आपण आता त्याला युद्धाकरता तयार करणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? त्याचं तत्त्वज्ञान किती सुंदर आहे तुम्हाला कल्पना नाही. माणसाला चांगलं वाटते. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग म्हणला आणि शेवटचा निर्णय केला कोणी? अर्जुनाने. प्राण गेला तरी चालेल पण मी युद्ध करणार. न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तृष्णिम. खाली बसला. आता याला इतका हातपाय थरथर कापणारा मनुष्य आणि युद्धाला तयार करणे हे साधी गोष्ट आहे. कोणीही निर्माण केलं म्हणून श्रीमद भगवद्गीता. अतिमोहामुळे न सांगताना उभा असलेला काय झाला? खाली बसला. ज्ञान झालं त्यावेळेला ताडकन उभं राहिला. करिष्ये वचनं तव. तू जसं सांगशील. जर आपला दृष्टांत झाला सहज आलेला आहे म्हणून. पण जोपर्यंत देहाला आत्मा ह्याचं समजतो तोपर्यंत जरी ब्रह्मज्ञान झालं तरी तो पूर्ण बोधावर ते येऊ शकत. ब्रह्मात्मत्वेन विज्ञातून न क्षमते. ब्रह्मच आपला आत्मा आहे असं ज्ञान त्याला होऊ शकत. का होऊ शकत? मंदगीचं काहीतरी माणसामध्ये प्रकार पडतच नाही. ऐकल्याबरोबर पाठ होणे उत्तम अधिकारी. कापुराच्या उजळल्या हे टिळकासारखे एकदा ऐकलं की, विवेकानंदासारखे एकदा ऐकलं की पुन्हा पुन्हा सांगण्याचं काय नाही, कामच नाही. उत्तम अधिकारी 2-4दा ऐकावं लागत असते. कोणत्या अधिकारी? मध्यम अधिकारी नाही का? आपले दृष्टांतला जे कापूर उत्तम अधिकारी. शेणीसुद्धा पेटते गोवरी. कोणत्या अधिकारी? हा नसता मशीनी देहधर्म करून गेले. मग कोणता अधिकारी आहे काय? पेटत असतो का? पेटवायला गेलं ते पेट नाही. ते सांगतात. आम्ही ऐकून एक विद्यार्थी होता मारुती बापूती सांगायचे. आपलं ज्ञानेश्वरी सांगाय. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी असा होता किंबहुना म्हणजे फार काय सांगू. जवळजवळ त्याला 10-12 वेळा सांगितलं किंबहुना म्हणजे. पुन्हा त्याला विचारलं किंबहुना म्हणजे पालत्या कागदीवर काहीच नाही. मग ते विद्यार्थी वर्गात म्हणाला पण ते बुवा त्याच्या नादी कशाला लागतात, आमचा वेळ जातो. आणि त्याला म्हटलं सांगूनही काय नाही, काही उपयोग येतो का म्हणत त्याला. मग ते मारुती बा चिडले. म्हणलं तुम्हाला माहिती नाही का मी कोण्या गावाचा आहो? म्हणलं आळंदीचा. आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलावला. काय बोलावला आहे का नाही? साधा बोलावला का वेद बोलावला? वेद बोलावला का ऋचा बोलावली? असं आहे. हे पाठांतरावाला असं ना माहिती आहे. होई नाही बाबा एक शब्द काढला तरी काय करतात असं इतकी तयारी असते त्या लोकांनी. माझा ज्ञानेश्वर महाराज सगळ्यात दूर मंदबुद्धी कोण आणि त्याच्या मुखातून काय बोलतात?
म्हणला इथं मी आळंदीचं जाऊ का म्हणलं हा माणूस आहे की काय हा बरं त्याला म्हणलं त्यांनी कीर्तनाचं पुस्तक लिहिलं बरं का मी कसं काय जायचं एक त्याच्यातलं अधिकारी प्रकरण काय असते कोणालाही कोणताही उपदेश करून काम मागत त्याला तसं काय जावं लागतं अरे एखाद्या मेडिकलमध्ये तुम्हाला प्रवेश करून घ्यायचा असेल 50पैकी 15 मार्कवाला देत असतो का मग किती मार्क पाहिजे 50पैकी 49वाला सुद्धा चालत नाही किती पाहिजे मग संताची बुद्धी अध्यात्माला येणे पाहू दे आम्ही आणि करू हे निर्मळ म्हणून दुर्बोधम अविचारिणा जरी शास्त्रात असलेल्या महावाक्याने नाही का महावाक्याने उपदेश केला तर ते महावाक्य जीवब्रह्माचा काय सांगते अभेद सांगते पण मंदबुद्धी असल्यामुळे ते त्याला उपयुक्त होऊ शकत नाही. ब्रह्ममात्रं सुविज्ञेयं श्रद्धालु शास्त्रदर्शिना आणि अपरोक्ष द्वैतबुद्धी परोक्षाद्वैतज्ञ ब्रह्ममात्रं सुविज्ञेयं श्रद्धालु शास्त्रदर्शिना अपरोक्ष द्वैतबुद्धी अपरोक्ष द्वैतबुद्धी परोक्षाद्वैतबुद्धी घालू शकत नाही. थोडं घ्यायचं परोक्ष अपरोक्ष म्हणजे काय तेव्हा अपरोक्ष द्वैतबुद्धी पहा ज्या वेळेला आपण एखाद्या कोणाची उपासना करत असतो आपल्याला त्याला आहे ना अपरोक्षत्वाने कोणती बुद्धी होत असते द्वैतबुद्धी दिसायला कोण आहे काहीतरी मूर्ती म्हणा किंवा कोणतरी म्हणा लाकडाची म्हणा मातीची म्हणा कोणा याची म्हणा आहे का आणि समज कोणती आहे ब्रह्माची आहे. मूर्ती डोळ्याने दिसणारी मूर्ती कशाची आहे पार्थिव त्याची आणि मग मूर्तीच्या ठिकाणी अपरोक्षत्व पाहतो की नाही आपण त्याच्यामध्ये आपण परोक्ष म्हणून ते ग्राह्य करतो का अपरोक्ष म्हणून ग्राह्य करतो हे पहा ठीक आहे ना अपरोक्ष नाही अपरोक्ष द्वैतबुद्धी आणि परोक्ष अद्वैत बुद्धी तेव्हा ही परोक्ष असलेली द्वैतबुद्धी नाही हे बा व्यवहार नाही का हे बा मूर्ती कुठं देव होऊ शकेल का नाही मग देव होऊ शकत नाही तरी सुद्धा आपण पूजा केल्याशिवाय नाही दिसते दगडाची मूर्ती कोण्या धातूची मूर्ती आहे ना मग आपण पूजा करत असतो मग कोणती बुद्धी असते त्याच्यामध्ये दिसणारा एक आणि समजायचं यावरून काय सिद्ध होत असते अपरोक्षाला घालवू शकत नाही. अपरोक्ष द्वैत बुद्धी ही अपरोक्षत्वाला अद्वैत अपरोक्षाला घालू शकत नाही कारण तुमची समज आहे त्याच्यामध्ये कोणती समज आहे दिसणारी मूर्ती अपरोक्ष अद्वैत पर आहे काय तुमच्या 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सगळं दाखवलं तर जरी आणखी अर्जुनाला परमात्मा काय दिसत होता स्थूल रूपाने दिसत होता पण मग विश्वरूप दर्शनानंतर म्हटलं निर्गुण आणि निराकार आहे कोणत्या रूपाने दर्शन झालं परमात्मा सगुण साकारमध्ये दिसतो एवढा नसून किम स्वरूप आहे तो निर्गुण आणि विश्वरूप दर्शन आहे ना आहे का त्याचं तेज सांगितलं बा मग तेजाचं सांगितल्या वेळेस म्हणलं हे बा हजारो सूर्य एकाच वेळा उभा किती तरी या त्याची बरोबरी करू शकत हे बा काय द्विसूर्य सहस्रस्य बरी दिवास द्वे 7 तस्य 12 आणि व्याप्ती किती सांगितली
म्हटलं किती व्यापन आहे त्या व्यक्तीच्या समोर, आणि तुमची वृत्ती खड्यासारखी आहे. यावरून व्याप्ती केवढी असली आहे. कोणत्या अध्यायामध्ये 11 विश्वरूप दर्शन म्हणतात. आणि शेवटी जाणलं मला निर्गुण आहे. दिसतो एवढा नसून कसा आहे, निर्गुण आहे. आणखी काय, आणि तोच काय होत असतो धर्मरक्षणामध्ये रूप घेऊन तुमच्या आमच्या समोर येतो. गोड अध्याय कोणता? 17. असं सगळं सुंदर वर्णन आलेलं आहे. मग दिसायला जरी आणखी आपल्याला द्वैत असलं तरीसुद्धा ऐकायला विचाराच्या योगाने ती द्वैत बुद्धी अद्वैत बुद्धीला घालवू शकत. अद्वैत तत्त्वज्ञान जसाच्या तसंच. तर दृष्टांत इथं घेतला आहे का. परोक्ष अद्वैत बुद्धी, परोक्ष असलेली कोणती बुद्धी? अद्वैत बुद्धी. हे जाऊ शकत नाही असं कोण जाणतं? म्हणून ब्रह्ममात्रम सुविज्ञेयम श्रद्धारो शास्त्रदर्शना. श्रद्धारो शास्त्रदर्शना ज्याचे शास्त्रावरती आणि श्रद्धा आहे. ब्रह्ममात्रम सुविज्ञेयम, ब्रह्मस्वरूपाला ज्ञान रूपाने तो विषय केल्याशिवाय राहत नाही. नाही आलं काय का कोण वरचं अधिकारी सांगितलेलं कारण हे पहा, अद्वैत बुद्धी घालू शकते का? अद्वैतच आहे, वेदांताचा सिद्धांत आहे ना, नाही का. आपला अद्वैतच बोध आहे. इतर दर्शनकारामध्ये द्वैत आहे आणि वेदांत शास्त्रातल्या दर्शनकारामध्ये अद्वैत आहे का? एकमेव अद्वितीय नेह नाना असते. मूर्तीमध्ये सुद्धा काय पाहतो तो अद्वैत पाहतो. द्वैत बुद्धी हलवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. ब्रह्ममात्रम सुविज्ञेयम श्रद्धा, असा श्रद्धा ठेवणारा कोण? ठेवणारा शास्त्रावरून श्रद्धा ठेवणारा. ब्रह्ममात्रम सुविज्ञेयम, ब्रह्म त्याला ज्ञात होण्याचे होऊ शकते. सुविज्ञेय म्हणजे ब्रह्मस्वरूपाला तो काय करू शकतो? ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करते वेळी शास्त्राचा तुम्ही थोडासा अभ्यास करा म्हणजे आपल्याला ध्यान येतच आहे. शेवटी कोणता वाद आहे? अद्वैतवाद आहे. नेहा नाना असती किंचन. मग तुमच्या द्वैताला कुठून माया लावायला लागेल, काय करावं लागते? आहे ना, एक एकटाची असून एकला परिवार. मग एक माया घ्यावी लागेल आणि माया घेऊन आपण मग ते सगळं आहे का. म्हणून आता पुढचे आहे का तुम्हाला अर्धा आहे हा विषय थोडा समजा. ज्ञानेश्वरीचा विषय समजा घ्या तरी. ज्ञेयाचं वर्णन झाल्यानंतर क्षेत्राचं वर्णन झाल्यानंतर तोच प्रकार 2 प्रकाराने सांगितला, प्रकृती आणि. आपल्याला प्रकृती मांडण्याचं कारण काय? दोमधला फरक कधी कधी वेदांत शास्त्र आणि प्रकृती म्हणजे याचं शास्त्र, दोमधला फरक स्पष्ट करा. वेदांत शास्त्रात माया मानलेली आहे, प्रकृती सांख्यशास्त्रात कोण मानलेली आहे? प्रकृती मानली आहे. दोमध्ये फरक काय? तर वेदांत शास्त्रामध्ये माया मानली ते गणित सोडवण्याकरता, आणि सांख्यदर्शनकाराने प्रकृती मानली सत्य म्हणून. 2 तत्व मानले आहे, प्रकृती आणि प्रकृतीम पुरुषमचे विज्ञानादी विकारांश गुणांश वेदनी प्रकृती. पुढे आहे की 13व्या अध्यायामध्ये. आणि वेदांत शास्त्रातली माया सत्य आहे का मिथ्या आहे? कुटस्थामध्ये होऊन गेलं तर मला ती नाही नाही काय करते ती. आणि ब्रह्मज्ञान झालं की संपलं की तिचं अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही. आणि एकदा ब्रह्मज्ञान झालं की अस्तित्व काय झालं? बहुरूपायाची राजोराणी कुठपर्यंत जे काम करते तोपर्यंत. आणि एकदा काम संपलं की
समजा बालगंधर्व बाईचं काम करत होता असं सांगतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. हुबेहूब काम करायचं. कुठून मामासाहेब म्हणायचे कुठून कला उत्पन्न कर. या जन्मातला अभ्यास नाही आहे, अनेक जन्मातला काय घेते. पण कुठपर्यंत मी आलं का लक्षामध्ये, मी काय तुमच्या श्रीपार्ट केलं असेल त्याप्रमाणे नाटक आहे तोपर्यंत. आणि एकदा नाटक संपलं की मनुष्य पण आणावं लागते काय द्वैत खोदपर्यंत. मायेचा निराश झाला की अद्वैत आणावं लागते काय आहे ना. मग आपल्या वेदांत शास्त्रामध्ये कोणतं आहे? अद्वैतच आहे. सगळ्या द्वैताचा काय होत असते? जीवभाव, जगतभाव, बाळे जीवभाव. जगतभाव कोणी आणला? मायेने आणलेला आहे. एक दृष्टांत. तेव्हा उपासनेमध्ये जरी आणखी आपल्याला ती मूर्ती दिसत असली तरी त्याच्यामध्ये असलेला अद्वैतपणा कोणत्याही प्रकारे कमी होत. पुढचा आहे की श्लोक आहे, अपरोक्ष शीला बुद्धी न परोक्षताम न देत प्रतिमादिषु विष्णत्वे कोवावित प्रतिपद्यते. अपरोक्ष शीला बुद्धी न परोक्षताम न दे. हे आपण मंदिरामध्ये गेलो, कुठे गेलो? आपण आपल्या थोडी जाणीव असल्यामुळे डोळ्यांनी कोणतं दिसते मूर्ती? दगडाची दिसते ना. अपरोक्ष शीलाबद्दल आहे का? मग आपले इतर धर्मामध्ये पूजा धर्म मानत नाही बघा. ते म्हटलं तुम्ही वेडे लोक आहात काय. देवपूजा कोणत्या धर्मात आहे? हिंदू. आमच्या इथं परिचय पूजा पूजा काय करीत नाही. तुमच्या इस्लाम धर्मातले लोक देवपूजा थोडीच आहे. मग आपल्याला समोर कोण दिसतो? दगड दिसतो का नाही? त्याला शिलाबद्धी म्हणतात. अपरोक्ष म्हणजे डोळ्यांनी दिसणारी कोणती वृत्ती आहे? दगडाची. पण आता आपण दगड समजतो का परोक्षत्व आणि देवत्व पाहतो? परोक्ष बुद्धी कोणती आहे? देव आहे. अपरोक्ष बुद्धी कोणती आहे? दगड आहे. आणि परोक्ष बुद्धी कोणती आहे? देव आहे. परोक्षतामध्ये जरी दिसायला आपल्याला बरेचसे प्रकारचं ज्याचा पूजा करण्याचा नियम असतो ना. कुठंतरी यात्रा निघाला म्हणा, पंढरपूरला वाळवंट असतो, पूजा केल्याशिवाय नैवेद्य ग्रहण करायचा असा नियम असतो दर दिवसाचा. मग स्नान केलेलं आहे, काय केलेलं आहे? मग वाळूचं लिंग तयार करतो. काय करतो? आणि वाळूचं लिंग तोच परमात्मा असं समजून काय करतो? आणि पुन्हा लिंग जसं आहे. मुळामध्ये लिंग कशाचं होतं? आणि पूजा कोणाची केली? वाळूची का? पूजा कोणाची केली? देवाची. आता वाळूला काय दिसणारी वाळू जरी असेल ती का देव होत असते का? बऱ्याचा भाव असतो. काय असतो? म्हणून त्याच्यामध्ये परोक्ष बुद्धी नष्ट करू शकत. दिसणारी अपरोक्ष दगडबुद्धी देवत्वाच्या बाबतीमध्ये परोक्षता निर्माण नाहीशी करू शकत. मी प्रतिमादिषु विष्णत्वे कोण वा विप्रतिभा. भारतीय हिंदू धर्मीय जे लोक असतील ते प्रतिमादिषु विष्णत्वे. प्रतिमा कोणाची आहे? नाही, दगडाची आहे. पण दगड समजतात का विष्णू समजतात? आपल्या याच्यामध्ये तुम्हाला कल्पना नाही. जिथे जे मूर्ती स्थापना असते ना त्याच्या मूर्त्या देवत्व आणावं लागते. काय आणावं लागते? आणि ब्राह्मणाच्या मंत्राने त्याच्यात काय असते? देवत्व येत असते. प्रतिमादिषु विष्णुत्वे. म्हणून भारतीय धर्मसंस्था स्थापनेमध्ये कोणी जरी पूजेला गेला तर दगड आहे असं समजून पूजा करतो का देव आहे असं समजून पूजा? त्याच्याविषयी काय चर्चा करत बसतो का?
याला काही काही ठिकाणी असतं तो एखादं शंकराचं मंदिर आहे तिथं काहीतरी आपलं पार्वती वगैरे असं काहीतरी गणपती वगैरे आहे. मग तो शेंदूर लावणारा मनुष्य असतो तो, मग तो काय करत असतो ते आपले शेंदूरला कोणा गणपतीला काय लावायचं आहे, मग तो हात कुठं पुसत बसायचे, दुसऱ्या दगडा लावला तरच तो मनुष्य तो म्हणत असतो 2 देव आहे. हो, विचार करत असतो का तो, काय मानतो तो, देव मानत असतो. मग तुमच्या भक्तिशास्त्रामध्ये काय आहे, ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये आहे. ज्ञानामध्ये काय असते बा, प्रत्यक्षता असते आणि भक्तीमध्ये भावना असते. असं नाही काय, आईला आई म्हणणं हे ज्ञान आहे आणि एखाद्या बाईला सुद्धा आई म्हणणं हे काय आहे, भावना आहे. हे भारतीय एवढ्यावरच तर विवेकानंदांनी विजय मिळवला. कशावर पहिलाच शब्द आहे माझा, इंग्रजीमधला शब्द आहे, सांगितलं माय ब्रदर ॲट. नरेंद्र मोदी म्हणत असतो मेरे बहनों और भाइयों, व्यवहार आहे ना, भावना आहे ना, त्याच्या प्रतिमा दिसू विष्णुत्व, म्हणून जरी प्रतिमा दिसत असली तरी पण त्याच्यातली विष्णुबुद्धी जशीच्या विष्णू याच्यावर काय संशोधन करत बसतो का. मला दगडाची मूर्ती विष्णू कशी करेल, मला अगोदर शास्त्रात बघू द्या. कोणत्याही प्रकारे काय करते, भक्तीचं प्रकरण आहे ना, भक्तीच्या प्रकरणामध्ये हाच सर्वाचा काय ध्यानदीप आहे नाही. भक्तिशास्त्राला समजणं म्हणजे सामान्य नाही. प्रसंगार्थ भक्तिशास्त्री तुमचं वेदांत याचा निराश करते वा काय करते. कारण भक्तीतलं फळ, ज्ञानातलं फल दिसत नाही, ब्रह्मबुद्धीवर जात असतं. आणि भक्तिशास्त्रातलं परमात्मा साह्य असतं. तेषाम मृत्यू संसार. अज्ञानाच्या ह्याच्यामध्ये काय आहे, क्लेशोधिकच तरच तेषाम. त्याला मारकट किशोर द्या आणि कोणताही मार्जार केला. पिलाची काळजी कोण वाहते, माझी काय. आणि वाणेरीमध्ये ती बाळाला सांगते पक्क धरून खाली पडला तर माझ्यावर काय नाही. जवळ दिले द्वादशी आहे ना आपली, बरं का, 23वा आकडाही कसा आहे माहितीच थांबू.